जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही मित्रांनो आजचा इथे व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची इथे गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा कॅपकट ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल मित्रांनो। तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये इथे दिलेली आहे मित्रांनो। आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन सर्च करून सुद्धा इथे जॉईन होऊन तुम्ही कॅपकट ॲप आहे तो इथे डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या आजच्या इथे व्हिडिओसाठी मी जेवढं काही इथे मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो त्यासोबत म्हणजे त्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मी डेली आपल्या व्हिडिओचं जे मटेरियल आहे ते अपलोड करत असतो मित्रांनो। तर तुम्ही टेलिग्रामवरून सुद्धा इथं मटेरियल जे आहे ते डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा अजूनही फॉलो केलं असेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपले जे ते रील्स आणि काही अपडेट जे असतील ते इथं येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो चला तर आपण जे ते आपल्या आजच्या त्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर बघा आपलं जिथे सर्वात तिथे VPN जे असेल ते इथं कनेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपलं बॅक येऊन आपला कॅपकट ॲप येतो, आपल्या इथं ओपन करायचं। ओपन केल्यानंतर तुम्हाला जिथे एक अशा प्रकारचा इमेज भेटेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर इथं ॲड वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या काय अर्ज त्या इमेजवरती इथं क्लिक करायचे। त्यानंतर त्याची जी लेअर असेल ते आपल्याला 20 सेकंदापर्यंत आणून घ्यायची। त्यानंतर परत त्याच्या सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन व्हिडिओजमध्ये येऊन तुम्हाला कशा प्रकारचा बिटवाला इथे व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर सर्वात ह्याचा जो ॲडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे। तर केल्यानंतर आता आपल्या जिथे काय अर्थ बिटनुसार आपल्याला हा जो इमेज असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचा आहे। तर आता आपल्याला बिटवरती इथे जिथे काय करायचं मित्रांनो येऊन जायचं आहे। तर बिटवरती आल्यानंतर इथं स्प्लिट करायचं, परत बिट 3 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं, परत बिट 4 वरती येऊन आपल्या इथं स्प्लिट करायचं, परत बिट 5 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं, परत बिट 6 वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 7 वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 8 वरती येऊन इथं स्प्लिट करा। तर मित्रांनो अशा प्रकारे आता इथं जेवढं काही बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इथं इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करून घ्या। तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर जो आपण इथं बिटवाला इथं व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथं डिलीट करून टाकायचं आहे। तर मित्र आता आपल्या इथं काय अर्थ जेवढे काही इथं इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला आपल्याला इथं ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जे असतील ते इथं अप्लाय करायचे आहेत। ओके, तर बघा मित्र आता आपल्याला इथं जे ते ॲनिमेशन अप्लाय करायचं, तर ते ॲनिमेशन अप्लाय करण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं बघा एक व्हिडिओ कॉलेज सेकंड अशा प्रकारचा जो इथं ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करून टाका। तर इथं केल्यानंतर आपल्या जिथे परत काय करायचं सेकंड इमेजवरती आपल्या इथं येऊन जायचं आहे। त्यानंतर आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं रिपल हा जो इथं ॲनिमेशन असेल तो अप्लाय करून टाका। केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं बघा आपल्याला मॅजिकिंग अशा प्रकारचं एक आहे मित्र ॲनिमेशन तो अप्लाय करून टाका। तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन आपल्याला डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन यो 2 द्या आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं बघा टेझर ॲक्ट अशा प्रकारचा एक इथं ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं बघा शेक 1 हा जो इथं हाय मित्र ॲनिमेशन तो अप्लाय करून टाका। केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं स्नॅपशॉट अशा प्रकारचा जो ॲनिमेशन आहे तो देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं बघा अशा प्रकारचा एक मॅजिक क्यूब जे ते 3 अशा प्रकारचा जो इथं ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं अनफोल्ड हा ॲनिमेशन आहे तो देऊन टाका। दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं बघा क्रॉस ओपन हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं ट्रायसेक्ट 2 द्या आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा एक फन हाऊस मिरर 1 हा जो इथं ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे आणि परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पझल हा जो इथं ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं पॉपिंग कँडी हा जो इथं ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका। ओके, तर मित्र आता आपल्या इथं इफेक्ट द्यायचे। इफेक्ट देण्यासाठी आपल्या जिथे सुरुवातीला येऊन आपल्या इफेक्टवरती क्लिक करायचे। त्यानंतर आपल्याला
आपल्या बघा मित्र काय करायचं, आपल्या 8 सेकंदावरती आपल्या इथं येऊन जायचं. 8 सेकंदावरती आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन आपल्या डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं गर्ल सिक्रेट हा जो इथं इफेक्ट असेल तो अप्लाय करून 2 इमेज पुरता इथं सेट करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन परत जिथे आपलं काय करायचं, परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन बटरफ्लाय हा जो इथं बटरफ्लाय ड्रीम्स हा जो इफेक्ट असेल तो अप्लाय करून आपल्या 2 इमेज पुरता इथं सेट करून घ्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती ते येऊन जायचं आहे आणि त्यानंतर परत आपल्या बॉडी इफेक्टमध्ये जाऊन ग्लोईंग लाईन्समध्ये आपल्या इथं येऊन जायचं. त्यानंतर इथं बघा एक रिव्हॉल्विंग फ्लेम अशा प्रकारचा एक मित्रांनो असले तर इफेक्ट तो अप्लाय करून त्या इमेज पुरता इथं ॲडजस्टमेंट याची करून घ्या. केल्यानंतर आपल्या जिथे परत थोडंसं पुढे येऊन जायचं मित्रांनो. बघा 17 सेकंदावरती आपल्याला येऊन परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं 3 लेअर मिरर हा जो इथं इफेक्ट असेल तो आपल्या इथं देऊन टाकायचा आणि त्यानंतर आपल्याला बघा मित्रांनो हा जो इथं इफेक्ट असेल तो बरोबर अशा प्रकारे इथं सेट होऊन जाईल मित्रांनो 3 फ्रेममध्ये. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला जो आजचा इथं व्हिडिओ तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्याला जिथे काय करायचं बघा मित्रांनो, इथं आपल्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचं, एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आपला जो व्हिडिओ तो इथं एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होऊन झाली मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जे आजच्या ते व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून जे आपल्या इथं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.